आहे आमच्या शेजारच्या काकी नानांच्या मळ्यात आलो आम्ही. बघा बघा किती सुंदर आहे बघा, वारं पण छान सुंदर आहे. तिथं आमच्या भाभी बसलेल्या आहेत. आमची जोडीच असते कुठंही चाललं की. आम्ही दोघी एकमेकीला सोडतच नाही, कुठं का असं ना. काम आवरलं की दोघी एकमेकीच्या घरी, नाहीतर आमच्या शेजारच्या काकीच्या घरी असतो. आणि आता सुद्धा चला म्हणले आपण फिरून येऊ म्हणून आम्ही मेन भाभी आमच्या शेजारच्या काकीच्या शेतात आलो आहे. हे गिन्नी गवत आहे. किती सुंदर दिसतंय बघा गिन्नी गवत. खरंच शेतात आल्यानंतर खूप छान वाटतं. हे पहा कडीपत्त्याचं झाड आहे, भरपूर कडीपत्ता आलेला आहे. इकडे ही घासाची भाजी, ही घासाची भाजी आहे. आमच्या इकडे जनावराला ही घासाची भाजी चालतात, गायांना घासाची भाजी. तिकडे पलीकडे ऊस आहे. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. फिरत फिरत आलो आम्ही. त्या टायमाला खूप छान वाटतं बाहेर. गरमी, घरामध्ये खूप गरमी असल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. इकडे आमच्या ह्या काकींच्या गाया आहेत. हा, ह्या काकी आहेत आमच्या, ह्यांच्या मळ्यात आलेलो आहे आम्ही. या काकींच्या गाया आहेत आणि त्या शेण झालोट करत आहेत. आणि इकडे भाभी आहेत, भाभींना कैऱ्या लागायच्या म्हणून आम्ही आलेलो आहे. हे पहा इथे सीताफळाचं झाड आहे आणि आमच्या भाभींना कैऱ्या लागत आहेत म्हणून आम्ही कैऱ्या नेण्यासाठी आलेलो आहे. काकी आमच्या कैऱ्या पाडत आहेत. असं कोण उतरत का? आमच्या काकी म्हणतात आंबे बघा. बोला. भाभींच्या सुनांनी लोणचं घालण्यासाठी सांगितलं म्हणून सासूबाई बघा सुनासाठी इथपर्यंत आल्यात कैऱ्या नेण्यासाठी. आणि हे बघा आमच्या काकी कशा कैऱ्या पाडायलेत बघा. बघा भाभी गोळा खरा पटपट. वर झाडाला पण भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत. हात नाही चांगले मुंडकं गेलं तर मग ते वरती हात असं करून पडले. आता भरपूर कैऱ्या पाडल्यात. मिनी ब्लॉक मध्ये सर्वांचं स्वागत. बाय.